हॅलो आणि नमस्कार, मी मयुरी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। आपल्या चेहऱ्यावरचा एक प्रमुख फीचर म्हणजे आपली आयब्रो। आपली आयब्रो जर खूप घनदाट असेल, खूप छान प्रकारे ग्रो होत असेल तर आपल्याला ती खूप सुंदर दिसते, आपल्या चेहऱ्यावर उठून दिसते। जेव्हा आपण आपली आयब्रो डिफाईन करतो तेव्हा आपला चेहरा हा सगळ्यात जास्त एनहान्सिंग दिसतो। जर आपली आयब्रो ही थिकर नसेल, खूप जास्त पातळ असेल तर आपण काय करतो, ती पेन्सिलनी ड्रॉ करतो आणि ती पेन्सिलनी ड्रॉ केली की ती खूप अननॅचरल पद्धतीने दिसते। काहींना नॅचरल पद्धतीने ड्रॉ करता येते तर काहींना ती ड्रॉ करायला आवडत नाही अजिबात। त्यांना असं वाटतं की मी काहीतरी नॅचरल रेमेडीज काय आहेत जेणेकरून माझे आयब्रोज जे आहेत खूप छान प्रकारे नॅचरली थिकर ग्रो होतील। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की आपली जे आयब्रो आहे, आपल्या ज्या भुवया आहेत त्या घनदाट आणि नॅचरली पद्धतीने कशा थिकर करायच्या। पण त्याआधी मंडळी, मी स्किन केअर, हेअर केअर, हेल्थ, मेकअप, DIY, फॅशन अशा वेगवेगळ्या विषयांशी रिलेटेड व्हिडिओज घेऊन येत असते। तुम्हाला इंटरेस्ट असेल तर चॅनलला नक्की व्हिजिट करा, नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा। तर आपली आयब्रो ही नॅचरल पद्धतीने कशी थिक करायची, कशी तिला मेंटेन करायची, त्याच्यासाठी काय काय होम रेमेडीज फॉलो करायच्या, हेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे नक्की बघत राहा। चला तर मग उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करू। सो लेट्स स्टार्ट इट। नंबर 1, कोकोनट ऑइल। कोकोनट ऑइलने तुमच्या आयब्रोजची खूप छान प्रकारे मसाज करायची। हो, ही तुम्ही दिवसाही करू शकता, रात्रीलाही करू शकता। तुम्ही रात्रीला करत असाल तर ही पूर्ण वेळ तुम्ही रात्रभर ठेवू शकता आणि दिवसा करत असाल तर तुम्ही एक 10 ते 15 मिनिटं ठेवू शकता। नंतर कोकोनट ऑइल जसं आपण एक्सटर्नली अप्लाय करतो तसं त्या प्रकारे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये सुद्धा इन्क्लूड करू शकता। कारण कोकोनट ऑइलमध्ये जे फॅटी ॲसिड्स असतात, प्रोटीन असतं, मिनरल्स असतात ना, तर त्यामुळे काय होतं, आपले केस म्हणा किंवा मग आपल्या आयब्रोचे हेअर्स म्हणा, ते छान प्रकारे ग्रो व्हायला मदत करतात। कोकोनट ऑइलमधला जो प्रोटीन नावाचा पदार्थ आहे, प्रोटीन म्हणजे काय, त्याला आपण म्हणतो केसांसाठी लागणारं केराटिन। ते नॅचरली आपल्याला आपल्या जेव्हा डाएटमधून किंवा मग आपण जेव्हा एक्सटर्नली अप्लाय करतो तिथून मिळतं, तर काय होतं, केसांना खूप छान प्रकारे ग्रो व्हायला मदत होते। नंबर 2, कॅस्टर ऑइल। कॅस्टर ऑइल म्हणजे काय असतं, एरंडीचं तेल। एरंडीच्या तेलामध्ये सुद्धा फॅटी ॲसिड्स भरपूर प्रमाणात आढळतात। हे तेल थोडंसं थिक असतं, याला सुद्धा एक्सटर्नली अप्लाय करायचं, याला खाण्यात ॲड करायचं नाही। कॅस्टर ऑइल रिच इन फॅटी ॲसिड्स, प्रोटीन्स, मिनरल्स। त्यामुळे काय होतं ना, आपले हेअर ग्रोथ स्टिम्युलेट व्हायला, म्हणजे आपल्या शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन होऊन आपलं जे केसांची वाढ आहे ती खूप छान प्रकारे व्हायला मदत होत असते। नंबर 3, ऑलिव्ह ऑइल। ऑलिव्ह ऑइल हे सुद्धा एक खूप छान प्रकारे आपलं हेअर ग्रोथ स्टिम्युलेट करण्यासाठी यूज केलं जातं। हे इंटरनली आणि एक्सटर्नली दोन्ही पद्धतीने यूज केलं जातं। आता ऑलिव्ह ऑइल हे आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड केल्याने काय होतं ना, नॅचरली आपले हेअर्स ग्रो व्हायला मदत होत असतं। नंतर त्यामध्ये असलेल्या अनेक प्रकारचे प्रथिने म्हणजेच प्रोटीन, मिनरल्स, विटामिन्स, त्याच्यामुळे सुद्धा आपली हेअर ग्रोथ खूप छान प्रकारे होत असते। ऑलिव्ह ऑइलमध्ये सुद्धा फॅटी ॲसिड्स, न्यूट्रिएंट्सचा वेगवेगळ्या प्रकारचा समावेश असतो, त्यामुळे हे सगळ्यात बेस्ट ऑइल समजलं जातं। नंबर 4, स्मार्ट ग्रूमिंग। आता स्मार्ट ग्रूमिंगमध्ये मी तुम्हाला काय काय टिप्स सांगणार। सगळ्यात पहिले आपल्या आयब्रोजला ओव्हर प्लक करायचं नाही। आता काही जणी काय करतात, त्यांना एकदम थिन प्रकारे प्लकिंग करून घेतात, म्हणजे काय करतात, थ्रेडिंग करून घेतात आणि त्यामुळं काय होतं ना, तुमच्या आयब्रोचा शेपसुद्धा बिघडतो, तुमच्या आयब्रोजवरती केससुद्धा यायला खूप जास्त प्रमाणात टाईम लागतो। त्यामुळे काय होतं ना, आणि जर त्याची वाढ जर खुंटली, आपण म्हणतो ना की एखाद्या गोष्टीची वाढ जर थांबली तर ती थांबून जाते, तर तो जो किस्सा आहे तो तुमच्या आयब्रोज सोबत सुद्धा व्हायला लागतो। नंतर काय होतं ना, की काही मुली पेन्सिलनी खूप जास्त प्रमाणात आयब्रो ड्रॉ करतात, त्यामुळे काय होतं, ते आर्टिफिशियल लुक दिसतं। तर ह्या चुका सुद्धा टाळायच्या आणि जेव्हा आपण आपल्या आयब्रोज ड्रॉ करत असतो तो पेन्सिलनी त्याला कधीच हार्शली प्रेस करायचं नाही, त्याने काय होतं, आपले तिथले केस तुटतात आणि कधी कधी काय होतं, त्या पेन्सिलच्या टोकामुळे सुद्धा आपली जी आयब्रोजची ग्रोथ आहे ती सुद्धा थोडीशी थांबू शकते। कारण की आपण त्याला जर सतत ड्रॉ करत राहिलो तर कधी कधी काय होतं, ती मुळापासून गळून पडतात। तर ह्या चुका अवॉइड करायच्या नेहमी। डेली आपल्या आयब्रोज 2 टाइम असो 3 टाइम असो
ज्यांच्या खूप जास्त लाईट आयब्रोज आहेत त्यांनी नेहमी कोंब करायच्या. नंबर 5, डिस्ट्रेस म्हणजे स्ट्रेस फ्री राहण्याचा प्रयत्न करायचा. स्ट्रेसमुळं काय होतं, सगळ्यात पहिला इफेक्ट हा आपल्या हेअरवरतीच होत असतो. त्यामुळे आपले हेअर्स गळायला सुरू होतात. मग ते आपल्या स्कॅल्पचे असो की आपल्या आयब्रोजचे असो, हे कोणतेही हेअर्स असो, हे गळायला सुरुवात होतात. तर त्यामुळे नेहमी स्ट्रेस फ्री राहण्याचा प्रयत्न करायचा. रेकमेंडेशन्स काय काय असू शकतात बरं? आता काही मुलींच्या मध्ये काही जेनेटिक इश्यूज असतात, त्यामुळे त्यांच्या आयब्रोज ग्रोच होत नाही. मग अशा वेळेस काय करायचं? मी खूप सारे होम रेमेडीज यूज करून झाले. मी हे पण ऑइल लावून पाहिलं, मी ते पण ऑइल लावून पाहिलं. काय करायचं मी आता? माझे केसेस ग्रो होत नाही आहेत आयब्रोजचे. तर मग अशा वेळेस तुम्ही एक चांगल्या पद्धतीचं किंवा चांगल्या ब्रँडचं तुम्ही आयब्रो जेल यूज करू शकता, जेणेकरून तुम्हाला जे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स लागतील केस ग्रो होण्यासाठी, म्हणजे आपल्या हेअर ग्रोथ होण्यासाठी, तर त्या आयब्रो जेलमधून तुम्हाला ते मिळतील आणि त्यामुळे तुमची आयब्रोसुद्धा चांगल्या प्रकारे ग्रो होईल. कधी कधी काय होतं, आपला जेव्हा जेनेटिक इश्यू असतो ना, तर तेव्हा ह्या काही गोष्टी काम करत नसतात. तर त्यामुळं डॉक्टरचा सल्ला घ्यायचा आणि त्यानंतर कुठलंही एखाद्या चांगल्या आयब्रो जेलमध्ये इन्व्हेस्ट करायचं. सो आय होप तुम्हाला आजची ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. सबस्क्राईबच्या शेजारचे जे बेल आयकन आहे त्याला हिट करायला विसरायचं नाही, कारण पण मी व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा तुमच्यापर्यंत माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स येतील आणि तुम्ही माझे व्हिडिओ मिस करणार नाहीत. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर अँड लॉट्स ऑफ लव्ह.